आपल्या सगळ्यांना ना माहित असतं की आपल्याला कोणती वाईट सवय आहे. बरं, ती वाईट सवय सोडण्याचा बऱ्याचदा प्रयत्न पण करत असतो आपण. पण काही केल्या ती वाईट सवय आपण सोडूच शकत नाही. तुम्ही देखील असेच वैतागलेले आहात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही अशा वाईट सवयी सोडण्याबाबत तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्या प्रॅक्टिकल सुद्धा आहेत आणि सोप्या सुद्धा आहेत. यामुळे आपल्यामध्ये कोणतीही वाईट सवय असेल तर ती झटकन तुम्ही सोडू शकता. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. बरं, ते सगळे विषय अगदी इन्फॉर्मेटिव्ह असतात. कारण अगदी सणावारांच्या माहितीपासून ते आपल्या आयुष्यात आपण कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकतो, अशा पद्धतीचे सगळे टॉपिक्स आम्ही या युट्यूब चॅनलद्वारे कव्हर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे सगळे विषय तुम्हाला देखील उपयोगाचे पडणार आहे. चला तर मग वेळ न घालवता पटापट विषयाला सुरुवात करूयात. कारण शेवटची टिप अगदी महत्वाची आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे सवय काय आहे ते आपण समजून घेऊया. तर एखादं काम आपल्याकडून होत राहणे आणि सातत्याने ते काम जेव्हा नकळतपणे आपण करत असतो, तीच गोष्ट म्हणजे सवय. त्या गोष्टीची आपल्याला सवय लागलेली असते. आता वाईट गोष्टींची सवय ही एका दिवसात लागतही नाही आणि एका दिवसात ती सवय आपण सोडूही शकत नाही. यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला स्वीकारणे. आपल्यामध्ये ही वाईट गोष्ट आहे हे स्वतःला सांगणे, कबूल करणे. ही गोष्ट माझ्याकडे वाईट आहे आणि ही गोष्ट मी टाळायची आहे. उदाहरणार्थ, मी फोन जास्तीत जास्त प्रमाणात वापरते, हे आधी स्वतः स्वीकारा आणि मग आपण ती वाईट सवय बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजेच काय, तर वाईट सवय ओळखता आली पाहिजे. जर आपल्याला आपल्यामध्ये बदल करायचा असेल तर वाईट सवय आपल्यात कोणती आहे ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आत्ताच आपण म्हटलं की मोबाईल जास्तीत जास्त प्रमाणात वापर होत आहे, म्हणजेच आपलं नुकसान होत आहे. आपला वेळ, पैसा, आपलं आरोग्य, या सगळ्या गोष्टींवरती त्या मोबाईल वापरण्याचा, हे तर मी उदाहरण देते, पण त्या वाईट गोष्टींचा परिणाम होत आहे, आपलं नुकसान होत आहे. म्हणजेच ती गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे हे ओळखणे. जोपर्यंत आपल्याला आपल्यामध्ये असणारी वाईट गोष्ट ओळखताच येणार नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीवरती काम करण्यासाठी, बदल करण्यासाठी सज्जच होत नाही. यामुळे आधी वाईट गोष्ट ओळखूया. यासाठी आपल्यामध्ये असणारी वाईट गोष्ट आधी तुम्ही लिहून काढा आणि यामध्ये आपण कशा पद्धतीने त्या वाईट गोष्टीवरती मात करू शकतो यापुढे कळेलच. यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आपल्यामध्ये कोणतीही सवय असू दे, ती वाईट गोष्ट सोडण्याचा अट्टहास करू नये. म्हणजेच काय, उदाहरण देऊन सांगते. जर मला एखादी गोष्ट टाळायची आहे तर उद्यापासून ती मी गोष्ट पूर्णपणे बंद करणार, हा आपला अट्टहास असतो. जर आपण असा प्रकारचा अट्टहास केला तर ती गोष्ट सातत्याने बंद करणं हे आपल्याकडून होतच नाही. त्यासाठी आपण ती गोष्ट करण्याचा आधी एक मानस करूयात. 5 तास आपण जर एखादी गोष्ट वाईट गोष्ट करत असू, उदाहरणार्थ आपण 5 तास स्क्रीन टाइम आपला असेल, तर तो आधी 4 तासावर आणूयात, मग 3 तास, 2 तास, 1 तास, अशा पद्धतीने ती वाईट गोष्ट करण्याचा आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर पूर्णपणे आपण ती गोष्ट टाळू शकू. कारण आपल्याला त्याची सवय लागून घ्यायला हवी. ती गोष्ट आपण जर आज ठरवलं की मी पूर्णपणे बंद करणार, असं जर आपण ठरवलं तर काय होईल, पहिला दिवस आपला व्यवस्थित जाईल. आपण पूर्णपणे बंद केली. दुसरा दिवस आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळ यायला लागतो, चिडचिड व्हायला लागतो आणि मग तिसऱ्या दिवशी आपण ती गोष्ट करणं टाळूनच देतो. ठरवलेली असते गोष्ट एक की फोन वापरणं बंद करायचंय. एक दिवस आपण फोन वापरणं बंद करतो, दुसऱ्या दिवशीही फोन वापरत नाही, पण तिसऱ्या दिवशी आपल्याला न राहवता आपण जास्त प्रमाणात फोन वापरायला लागतो. मग आपला जो स्क्रीन टाइम 5 तासाचा असतो तो कधी 8 तासावर येऊन पोहोचतो हे आपल्याला कळत देखील नाही. यामुळेच आधी छोटे छोटे बदल करूयात आणि मग त्या छोट्या छोट्या बदलांचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात मोठ्या बदलात होत असतो. यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे वाईट सवयी जर आपल्याला काढता येत नसेल तर चांगल्या गोष्टींची सवय लावूया, असं आपण मनाला आपल्या समजवूया. आता एक गोष्ट लक्षात घेऊयात की कोणतीही सवय काढून टाकता येत नाही तर ती बदलता येते. आता याच्या जर आपण उदाहरणात गेलो
तर मोबाईल वापरणं आपल्याला टाळायचं आहे, बरोबर? तर या जागी आपण घरात पुस्तकं आणूयात. ज्या गोष्टी वाचण्याचा तुम्हाला छंद आहे, ज्या गोष्टी वाचण्याचा तुम्हाला इंटरेस्ट आहे, उदाहरणार्थ मला पैसे कमवायचे आहेत, मला माझ्या सवयींमध्ये बदल करायचे आहेत किंवा मला महाभारताच्या गोष्टी वाचायला आवडतात. तर अशी आपण पुस्तकं घरात आणूयात. म्हणजेच काय होईल, मोबाईल वापरणं आपोआप आपल्याकडून बंद होईल आणि पुस्तकं वाचण्याची आवड आपल्यात जोपासली जाईल. त्याचप्रमाणे जंक फूड खाणं आपल्याला टाळायचं आहे. तर आपण आधी त्या गोष्टी घरातच आणणं टाळून देऊयात. उंबराच्या आतच आपल्या त्या गोष्टी आल्या नाही पाहिजेत. उदाहरणार्थ लेसचं पॅकेट म्हणा, बिस्किटचा पुडा म्हणा, आपण घरात आणूयाच नकोत. त्याऐवजी आपण फळं आणूयात. बरं, जी फळं आपल्याला खायला आवडतात तीच आणूयात. म्हणजे आपल्याला त्या फळं खाण्याची सवय लागली जाईल आणि आपोआपच त्या वाईट गोष्टी बदलून आपण चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करू. बरं, आपल्या जर मेंदूला आपण पर्याय दिले ना, तर तो मेंदूही ते पर्याय स्वीकारत असतो आणि आपल्यात बदल घडवून आणत असतो. यामुळे वाईट सवय टाळून आपण चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे वाईट गोष्ट अगदीच आपोआपच निघून जाईल. तर याच्याबरोबरच जी आपण वाईट गोष्ट ठरवतो आहोत ना, या वाईट गोष्टींची एक वेळही असते. उदाहरणार्थ आपल्याला रात्री झोपताना फोन हवाच असतो. स्क्रोलिंग केल्याशिवाय, चॅटिंग केल्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही. त्यामुळे ही झाली वाईट गोष्टीची वेळ. दुपारी आपण काही कामात आहोत किंवा दुपारी असेच बसलेलो आहोत काम आटपून, त्यावेळेला आपल्याला काहीतरी खाण्याचा काहीतरी पोटात घालूया, काहीतरी खाऊया असं वाटतं. ही झाली वाईट सवयीची वेळ. अशी वेळ जर आपल्याला त्या वाईट सवयीची ओळखता आली, तर आपण त्या वाईट सवयी सहजपणे सोडवू शकतो. यानंतर चौथा मुद्दा म्हणजे नियम वापरा आणि स्वतःशी बोला. आता नियम कोणता? तर आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कोणतीही जर आपल्याला सवय लागायची असेल, तर 66 दिवस ते सवय लागायला लागत असतात. 66 जे दिवस असतात, या दिवसात आपल्याला काय होतं? आपल्याला एखादी सवय बदलायची असेल, तर आपण 20 दिवस त्या गोष्टीचा प्रयत्न करतो. 21व्या दिवशी जर आपल्याला ती गोष्ट करताच आली नाही, तर आपण स्वतःशीच नकारात्मक गोष्ट बोलायला लागतो. मला ही गोष्ट होतच नाहीये, आता जाऊ दे, आज नाही जमली ना, जाऊ दे. असं न करता आपण स्वतःशीच बोलूयात, स्वतःला मोटिवेट करूयात, की ठीक आहे, आज गोष्ट जमली नाही, यासाठी आपण स्वतःला दोष देणं टाळून मी उद्या करू शकतो. मी उद्या करण्याचा प्रयत्न करेन. मी चांगल्या पद्धतीने उद्या ही गोष्ट करू शकेन. असं जर आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायला सुरुवात केली, तर त्या वाईट गोष्टी आपोआप आपल्यातून निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा आपण अंगीकारत जाऊ आणि यामुळे मेंदूला आपल्या चालना मिळत जाईल, की हो, मी हे करू शकतो. मी हे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळे वाईट गोष्टी बदलण्यासाठी सहजपणे आपल्याला मदत होईल. आता सगळ्यात 5वा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चांगल्या लोकांशी बोला आणि स्वतःला बक्षीस द्या. बरं, आता चांगल्या लोकांशी बोला का? तर वाईट सवय आपल्याला लागत असते ती वाईट संगतीमुळे. यामुळे आपली संगत महत्त्वाची आहे. चांगल्या लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला चांगल्या गोष्टी आत्मसात करायला मिळत असतात. यामुळे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आपल्याला एखादी गोष्ट अडत असेल, तर आपण त्या लोकांमध्ये ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल, तर तिथे विचारलं पाहिजे. यामुळे चांगल्या गोष्टी काय आहेत, त्या आपल्याला त्यांच्याकडूनही जाणून घेता येतात. याच्यामुळे आपल्याला त्या सवयी बदलण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची मदत होईल. आणि त्याच्याबरोबरच स्वतःला बक्षीस दिलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणत असाल, एखादी नवीन गोष्ट शिकत असाल, तर त्याबाबत स्वतःला ॲप्रिशिएट करा, स्वतःला मोटिवेट करा आणि यामुळे आपोआपच चांगल्या गोष्टींकडे आपण वळण घेऊ आणि वाईट गोष्टी आपोआपच सुटल्या जातील. त्या सोडण्याचा मानस न करता चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकूयात आणि स्वतःला ॲप्रिशिएट करायला शिकूयात. आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आहात, त्यामुळे बोनस टिप तर मिळालीच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओची बोनस टिप ही आहे, की ज्या तुम्ही वाईट सवयींची यादी कराल, त्या वाईट सवयी एकत्र बदलण्याचा प्रयत्न न करता आधी एक-एक सवयी स्वतःला लावून घ्या. एक आधी वाईट सवय काढा. आठवडाभर तीच सवय आधी तुम्ही स्वतःला अंगीकारा. त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागली, की दुसऱ्या आठवड्यात एखादी दुसरी त्यामध्ये गोष्ट ॲड करा. अशा पद्धतीने एक-एक करून वाईट गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा सगळा कंटेंट तुमच्या समोर ठेवत असताना सुद्धा मला सुद्धा माझ्यातल्या काही वाईट गोष्टी आहेतच, त्या कळल्या. त्या वाईट गोष्टींवर काम कसं करता येईल
याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्यात सुद्धा हे वाईट बदल काढून टाकण्यासाठी मदत होत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा मदतीच्या ठरवू शकतातच. मी आधी या वाईट गोष्टींबद्दल काम करायला प्रयत्न केला. त्या वाईट गोष्टी मी कशाप्रमाणे बदलू शकते याच्यावर अभ्यास केला आणि आज ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे मला सुद्धा या कंटेंटद्वारे, या YouTube चॅनलद्वारे बऱ्याच गोष्टी शिकता येत आहेत आणि ज्या स्वतःसाठी मी वापरत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टी निश्चितच वापरू शकता आणि तुमच्यामध्ये बदल घडवून आणू शकता. अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत. या पुढचा कंटेंट बघण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.